तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आता येणारी पोलीस भरती 2025ची त्यासाठी उपयुक्त असा मराठी व्याकरणाचा टॉपिक, तो म्हणजे सर्वनाम। तर मित्रांनो, सर्वनाम हा टॉपिक आपण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत पाहणार आहोत। यावरती परीक्षेला दरवर्षी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे मित्रांनो आपण उदाहरणासहित स्पष्टीकरण करून हा टॉपिक पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण पोलीस भरतीविषयी रोज नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत। तर आपला आजचा टॉपिक आहे सर्वनाम। तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वनाम म्हणजे काय, सर्वनाम कधी वापरायचं, सर्वनामाची व्याख्या काय आहे, हे आपण अगदी डिटेलमध्ये याचा अभ्यास करणार आहोत। हा आपला सर्वनामाचा भाग 1 असणार आहे। मित्रांनो, आपण सर्वनाम हा टॉपिक अगदी छोट्या छोट्या भागामध्ये पाहणार आहोत, जेणेकरून ते तुम्हाला समजण्यास देखील सोपं जाईल। आणि जास्त लॉंग जर आपण व्हिडिओ केला तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास बोर वाटतं, त्यामुळे हा आपण टॉपिक हा छोट्या छोट्या भागामध्ये कव्हर करणार आहोत। मित्रांनो, आता आपला टॉपिक आहे सर्वनाम। कोणता आहे? सर्वनाम। तर सर्वनाम समजून घेण्यासाठी आपण खाली एक परिच्छेद दिलेला आहे किंवा एक पॅरेग्राफ दिलेला आहे, तो वाचून घेऊया। तो वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की सर्वनाम म्हणजे काय। तर चला आपण सुरू करूया। आमदारांची गाडी आली, आमदार गाडीतून खाली उतरले, आमदारांनी सर्वांना पाहून हसून अभिवादन केले, जवळच लहान मुले उभे होती, आमदार लहान मुलांकडे गेले, आमदारांना एका मुलाने गुलाबाचे फूल दिले, आमदार खुश झाले। हा मित्रांनो आपण पॅरेग्राफ वाचून घेतलेला आहे। तर याच्यावरती आधारित म्हणजे हाच पॅरेग्राफ थोडासा चेंज करून पुढे दिलेला आहे, तो देखील आपण वाचून घेऊया। दोन्हीमध्ये तुम्हाला फरक काय आहे ते समजून जाईल। आमदाराची गाडी आली, ते गाडीतून खाली उतरले, त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले, जवळच लहान मुले उभे होते, ते लहान मुलाकडे गेले, एका लहान मुलांनी त्यांना गुलाबाचे फूल दिले आणि ते खुश झाले। तर मित्रांनो, वरील दोन्ही परिच्छेदांचे वाचन केल्यावर आपल्याला हे लक्षात आले की प्रारंभी आमदार या नामाचा उल्लेख केल्यावर पहिल्या परिच्छेदात त्याच नामाचा उल्लेख पुन्हा पुन्हा अयोग्य वाटतो, पुन्हा पुन्हा अयोग्य वाटतो। तर या परिच्छेदामध्ये आपण सारखा आमदार आमदार या नावाचा उल्लेख केलेला आहे, तर ते आपल्याला अयोग्य वाटतो। तर दुसऱ्या परिच्छेदामध्ये प्रारंभी आमदार या नामाचा उल्लेख केल्यानंतर त्या नावाऐवजी ते त्यांना असा उल्लेख योग्य वाटतो। तर नामाचा पुन्हा पुन्हा येणारा उल्लेख कानाला आपल्याला खटकतो। तर दुसऱ्या परिच्छेदात नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी ते त्यांना असा उल्लेख आलेला आहे। तर मित्रांनो, वरील परिच्छेदामध्ये आपण सारखा आमदार आमदार या नावाचा उल्लेख केलेला आहे। तर दुसऱ्या परिच्छेदामध्ये आमदार हे फक्त प्रारंभ घेतलेला आहे, नंतर त्या आमदाराविषयी ते त्यांना ते हायलाइट केलेलं आहे ना, त्यांनी ते हे आमदार या नामाविषयी घेतलेले आहे। तर मित्रांनो, या परिच्छेदावरून तुम्हाला हे समजून आले असेल की काय समजून आले असेल की नामाऐवजी येतं ते सर्वनाम। कशाऐवजी येतं? नामाऐवजी। तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। काय म्हणतात? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द। सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द। तर मित्रांनो, कोणत्याही वाक्यामध्ये किंवा कोणत्याही परिच्छेदामध्ये अगोदर नाम येणं गरजेचं आहे, तेव्हाच सर्वनाम येतं। तर नाम नसेल तर सर्वनाम नाही। सर्वनाम हे पूर्णपणे नामावरती डिपेंड आहे। नाम आलं तर सर्वनाम येणार। पुढे आहे नाम वाक्यात वारंवार आले। काय? नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही।
आता वरती आपण पाहिलंच होतं की आमदार आले, आमदार गाडीतून उतरले, आमदारांनी मुलांचे स्वागत केले असं पाहिलं. तर दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण चेंज केले की आमदार आले, त्यांनी स्वागत केले, ते उतरले, असं चेंज केलेलं आहे. तर आपल्या पहिल्या परिच्छेदामध्ये कसं आमदार आमदार हे वारंवार आलं होतं. तर ते वारंवार आलेलं आपल्या कानाला खटकते किंवा ते आपल्याला ऐकायला देखील योग्य वाटत नाही. तर नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण यासारखे आपण शब्द वापरतो. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी मी, तो, हा, जो, कोण, काय, आपण यासारखे आपण शब्द वापरतो. तर मित्रांनो, या सर्वनामांना स्वतःचा असा अर्थ नसतो. हे सर्वनाम येतात त्यांना स्वतःचा असा अर्थ नसतो. ते ज्या नामाबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो. सर्वनामाला मित्रांनो स्वतःचा असा कोणताही अर्थ नसतो. ते ज्या नामाऐवजी येतात त्यांचा त्यांना अर्थ प्राप्त होतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की कुठेही नाम येणं गरजेचं आहे, नामानंतरच सर्वनाम येतं. आपण व्याख्याच केलेलं आहे की नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. काय? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. पुढे आहे मित्रांनो, वाक्यात एखादे नाम आल्याशिवाय सर्वनाम येत नाही. बघा मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की वाक्यात एखादे नाम आल्याशिवाय सर्वनाम येत नाही. पुढे आहे, नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाजागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर मित्रांनो, व्याकरणिक दृष्ट्या किंवा ग्रामॅटिकली दृष्ट्या आपल्याला सर्वनामाची व्याख्या काय करता येईल की नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या रिपीट करतो मित्रांनो मी. नामांचा पुनरुच्चार म्हणजे वारंवार नाम येतं ना, त्याला आपण पुनरुच्चार असे म्हटलेलं आहे. किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर मित्रांनो, या ठिकाणी विकारी हा शब्द आलेला आहे. तर मागील टॉपिक मध्ये आपण विकारी म्हणजे काय, अविकारी म्हणजे काय अगदी बेसिक पासून शिकलेलो आहोत. तुम्ही जर मित्रांनो व्हिडिओ पाहिला नसेल तर मित्रांनो तो व्हिडिओ पाहून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला एक मी वाक्य सांगतो, ते स्पष्टीकरण करून सांगतो. मग त्यामुळे तुम्हाला लगेच समजून जाईल की सर्वनाम म्हणजे काय. आपण काय म्हटलं की राम आंबा खातो, हे वाक्य आपण घेतले. राम आंबा खातो. आता रामाविषयी आपल्याला कुठले सर्वनाम सांगता येईल? रामाविषयी तर तो आंबा खातो. तो आंबा खातो. तर राम या नामाऐवजी आपण तो हे सर्वनाम घेतलेलं आहे. यावरूनच होतं की नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. दुसरे एक आपण उदाहरण घेऊ मित्रांनो. राणी रोज अभ्यास करते. हे उदाहरण घेतलं आपण राणी. तर राणी विषयी आपल्याला कोणते सर्वनाम वापरता येईल? तर ती रोज अभ्यास करते. तर मित्रांनो, तुम्हाला या उदाहरणावरून समजून गेलं असेल किंवा आपण वरती एक परिच्छेद पाहिलेला आहे त्याच्यावरून देखील तुम्हाला समजून गेलेला असेल अशी मी आशा करतो. मित्रांनो, राणी रोज अभ्यास करते. तर मित्रांनो, आपण राणीऐवजी ती हे सर्वनाम घेतलेलं आहे. कोणतं? ती हे सर्वनाम घेतलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वनाम काय आहे ते क्लिअर होऊन गेलं असेल. तर आपण पुढे बोलूया मित्रांनो. आता पुढे आहे मित्रांनो सर्वनामांचा लिंग विचार. सर्वनामांचा
लिंग विचार. तर मित्रांनो, मराठीत मूळ सर्वनामे 9 आहेत. मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? 9 आहेत. कोणती कोणती आहेत? तर मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः इत्यादी. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो आणि कित्येक वेळा आलेला देखील आहे. तुम्ही मागील प्रश्नपत्रिका मित्रांनो पाहून घ्या, तुम्हाला समजून जाईल की मराठीमध्ये मूळ सर्वनामे किती आहेत. हा असा तुम्हाला मित्रांनो परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर किती आहेत मित्रांनो? 9 आहेत. ते कोणती कोणती आहेत? मी आहे, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः इत्यादी मित्रांनो मराठीमध्ये मूळ सर्वनामे आहेत. ते किती आहेत? 9 आहेत. पुढे आहेत मित्रांनो, परंतु लिंगानुसार बदलणारे 3च आहेत. किती आहेत? लिंगानुसार बदलणारे मित्रांनो 3च आहेत. मराठीत मूळ सर्वनामे 9 आहेत, परंतु लिंगानुसार बदलणारे किती आहेत? ती 3 आहेत. कोणती कोणती आहेत? तो, हा, जो. तर मित्रांनो, लिंगानुसार यामध्ये या सर्वनामामध्ये बदल होतो. तर मित्रांनो, लिंग हा टॉपिक देखील तुम्ही मित्रांनो पाहून घ्या, कारण का बेसिक गोष्टीवरती सगळं डिपेंड असतं मित्रांनो. तुमचा बेस जर पक्का असेल, तुम्हाला पुढील प्रयोग झालं, समाज झालं, या गोष्टी समजायचं मित्रांनो सोपं जाईल. तर मित्रांनो, तुम्ही बेसिक अगोदर पक्का करून घ्या. बेस जर तुमचा पक्का असेल ना, तर तुम्हाला कोणतीही गोष्ट अवघड जाणार नाही. मित्रांनो, पुढे आहे, परंतु लिंगानुसार बदलणारे 3 आहेत. ते कसं आपण मित्रांनो पाहूया. तो आहे, तर तो हा पुल्लिंगी आहे, ती ही स्त्रीलिंगी आहे आणि ते हे नपुंसकलिंगी आहे. तर मित्रांनो, यामध्ये लिंगानुसार बदल होतो, हे आपण आता स्पष्टीकरण करून पाहिलेलं आहे. पुढे घेऊ हा. हा मध्ये देखील मित्रांनो लिंगानुसार बदल, हा, ही, हे. तसेच जो मध्ये देखील लिंगानुसार बदल होतो, जसे की जो, जी, जे. यामुळे मित्रांनो लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? तर ती 3 आहेत. आणि ती कोणती कोणती आहेत? तो, हा, जो. हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. तर पुढे आहे मित्रांनो, इतर सर्व सर्वनामांची 3ही लिंगातील रूपे सारखीच राहतात. इतर सर्व सर्वनामांची 3ही लिंगातील रूपे सारखीच राहतात, ती बदलत नाहीत. पुढे पाहू मित्रांनो, सर्वनामांचा वचन विचार. सर्वनामांचा वचन विचार. तर मराठीत मूळ सर्वनामा मित्रांनो आपण 9 आहेत, ते वरती आपण पाहिलेले आहेत. त्या मूळ सर्वनामापैकी मी, तू, तो, हा, जो ही 5 सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलतात. कशाप्रमाणे बदलतात? वचन भेदाप्रमाणे बदलतात. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं की लिंगानुसार बदलणारी कोणती, वाचनानुसार बदलणारी कोणती, हे तुमच्या लक्षात राहणार नाही. तर मी तुम्हाला मित्रांनो एक ट्रिक सांगतो. तर लिंगानुसार बदलणारे कोणते आहेत? तो, हा, जो. वाचनामध्ये देखील ते 3 आहेतच. वाचनामध्ये फक्त एक्स्ट्रा कोणते ऍड झालेले आहेत की मी आणि तू हे ऍड झालेले आहेत. हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. लिंगानुसार बदलणारे कोणते आहेत? तो, हा, जो. ते आहेतच. त्यांचा समावेश वचन विचारामध्ये देखील केलेला आहे. वचन विचारामध्ये 2 कोणते एक्स्ट्रा वाढलेले आहेत? मी आणि तू. तर मी, तू, तो, हा, जो. आणि लिंगानुसार बदलणारे कुठले येते? तो, हा, जो. फक्त वचन विचारामध्ये 2 वाढलेले आहेत, मी आणि तू. लिंगामध्ये किती बदलतात? 3. आणि वचनामध्ये 5 सर्वनामे बदलतात. जसे की आपण स्पष्टीकरण करून पाहूया. आपण इथे मी घेऊया. मीच काय होईल? अनेक वचनी आम्ही होईल. मीच आम्ही होईल. तूच काय होईल? तुम्ही. या प्रकारे. तर मित्रांनो, आपल्याला यावरून काय सांगता येईल की मराठीत मूळ सर्वनामे आहेत, त्या सर्वनामापैकी मी, तू, तो, हा, जो ही 5 सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलतात. किती बदलतात मित्रांनो वचन भेदाप्रमाणे? 5 सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलतात. हे आपण काही सर्वनामे घेऊन त्याचे स्पष्टीकरण करून तुम्हाला मी सांगितलेलं आहे.
पुढे आहे मित्रांनो, बाकीच्या सर्वनामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. कोणती सर्वनाम आहे मित्रांनो? कोण, कोण, काय, आपण, स्वतः ही सर्वनामे दोन्ही वचनात सारखीच राहतात. किंवा मित्रांनो लिंगात देखील यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. तुम्हाला मित्रांनो परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, याच्यामध्ये एखादं सर्वनाम येऊ शकतं आणि तुम्हाला प्रश्न काय विचारला येऊ शकतो की दोन्ही वचनामध्ये न बदलणारे सर्वनाम कोणते. तर यामधील कुठलं सर्वनाम असेल त्या तुम्ही टिक मार्क करून तुम्ही तुमचं उत्तर देऊ शकता. तर मित्रांनो कोण, काय, आपण, स्वतः ही सर्वनामे दोन्ही वचनात सारखीच राहतात, त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. तर मित्रांनो हा होता आपला सर्वनामाचा भाग 1. या भागामध्ये आपण काय पाहिलेलं आहे की सर्वनाम म्हणजे काय, सर्वनामाची व्याख्या पाहिलेली आहे. काय पाहिलेलं आहे? सर्वनामाची व्याख्या पाहिलेलं आहे. सर्वनामाचा लिंग विचार, सर्वनामाचा वचन विचार, सर्वनाम म्हणजे मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत याचा अभ्यास मित्रांनो भाग 1 मध्ये केलेला आहे. तर आपला भाग 2 हा देखील आपल्या सर्वनामावरती असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो आपण सर्वनामांचा विभक्ती विचार, सर्वनामाविषयी काही विशेष माहिती हे आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.